हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तो अजूनही घराच्या साध्या कॅज्युअल कपड्यांमध्येच होता. त्याला पाहताच आकृतीने आपल्या गर्ल गँगकडे हळू आवाजात म्हटलं, हा प्रेसिडेंट मॉडेलिंग का करत नाहीये? साध्या कपड्यांमध्येही इतका आकर्षक दिसतोय, तर बाकी लुक्समध्ये काय दिसेल? ताण्या आवाजात सानिया म्हणाली. जो माणूस कॅज्युअल वेअरमध्ये इतका चार्मिंग दिसतो त्याच्याबद्दल अनु म्हणते की तो नेहमी शर्टलेस झोपतो. मग विचार करा तेव्हा किती जबरदस्त दिसत असेल. सानियाच्या बोलण्यावर श्रेया लगेच म्हणाली, मला तर हेच कळत नाही की अनुषा अजूनही व्हर्जिन कशी आहे. म्हणजे सारखा माणूस समोर असूनही ती स्वतःला कशी कंट्रोल करते. त्यांच्या या अश्लील बोलण्यावर त्यांच्यामध्ये बसलेली सती सावित्री बिपाशा कान झाकून म्हणाली, छी, किती घाणेरडं बोलता तुम्ही. मिस्टर राठोड अनुजचे बॉयफ्रेंड आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलताय. हे ऐकताच सानिया दात ओठात चावून म्हणाली, कोणीतरी या सत्य देवतेला टेरेसवरून खाली फेकारे. अविराज अनुषाकडे येत विचारतो, फीलिंग बेटर? त्यानंतर अनुषा हलकेसं हसत मान हलवते. त्यावर अविराज म्हणतो, ठीक आहे, स्वतःची काळजी घे, जास्त मस्ती नाही आणि लवकर झोप. तेव्हा समोर ठेवलेल्या ड्रिंक्सकडे बघून म्हणतो, आणि जास्त पिऊ नकोस, सकाळी डोके फुटल्यासारखं दुखेल. हे बोलून तो तिच्या कपाळावर किस करून निघू लागतो. तेव्हा विजय दुरून चिडवत म्हणतो, अरे ओहो मजनूजी, आता कुठं चाललात? आपल्या लैलासोबत रोमॅन्स करून? अविराज त्याच्याकडे बघून म्हणतो, अर्थातच माझ्या रूममध्ये झोपायला. पण श्रेयाकडे एक नजर टाकून तो अजून म्हणतो, तू माझी सोड आणि तुझी बघ. तो पुन्हा निघणार इतक्यात अनुषा त्याचा हात पकडते आणि म्हणते, याचा अर्थ काय? तुम्ही झोपायला जात आहात? शांत बसा आणि आमच्यासोबत बसा. ती त्याला ओढत आणते आणि सगळ्यांसोबत बसवते. अविराज अजूनही उभा असल्याचं पाहून विजय हसून म्हणतो, बस रे भावा, दुसरा पर्याय नाहीये. अविराज त्याच्याकडे कडक नजर करून बसतो आणि म्हणतो, तयार रहा, खूप उडतोस आजकाल. विजय लगेच संकोचून म्हणतो, अरे राज भावा, जरा जास्तच घेतलंस. मी तर मजेसाठी बोललो. अविराज शांत आवाजात म्हणतो, मी मात्र मजा करत नाही. अविराज आणि विजय यांच्यात तणाव वाढू लागल्याचं पाहून अनुषा मध्ये पडते. ओके, बस करा. आता सांगूया रात्री काय करणार आहोत. 2 जण तरी भांडून रात्र काढतील असं दिसतंय, आकृती सुचवते. डंब शराड्स खेळूया किंवा ट्रूथ अँड डेअर. सानिया लगेच उड्या मारत म्हणते, पहिले डंब शराड्स आणि तेव्हापर्यंत सगळी ड्रिंक संपतील आणि मग ट्रूथ अँड डेअरसाठी बाटली मिळेल. तिच्या स्वतःच्या जोकवर तीच मोठमोठ्याने हसू लागते. ऋषव तिला वेड्यासारखं बघत म्हणतो, हे अपघात तुझ्या आईच्या प्रेग्नन्सीत झालं होतं का, की तू जन्मल्यावर? सानिया काही न समजून विचारते, काय? त्यानंतर इकडे ऋषव म्हणतो, म्हणजे तू आईच्या पोटात असताना त्यांच्या पोटाला धक्का बसला होता का, की जन्मल्यावर कुठेतरी डोकं आपटलंस? कारण इतकी वेडी कशी? सानिया चिडून त्याच्या पाठीवर मोठा घुसेडा मारते. ऋषव किंचाळत म्हणतो, अरे माझी हाडं मोडली रे. कोणीतरी मानसिक रुग्णालयात फोन करा, ती आणखी दुहेरी झाली. सानिया ठणकावते, दुहेरी करायला तयारीत आहे मी. पाहायचं. त्यानंतर सगळे हसून वेडे झाले होते आणि अविराज मात्र त्या गर्दीतून फक्त अनुषाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्याचवेळी त्याला कारमधली घटना आठवली, ज्यात अनुषा रडत होती. तो मनातच म्हणाला, अनुषाची आईबद्दल नक्की काहीतरी आहे, ते शोधायला हवं. आणि त्यानंतर अनुषा पुन्हा सर्वांना शांत करत म्हणाली, ठीक आहे,
पुरे झालं, गेम सुरू करूया. सगळे पुन्हा गेम खेळू लागले. मध्येच ड्रिंकही चालू होतं. रात्री साधारण 3 वाजले. अविराजने सगळ्यांना थांबवत म्हटलं, झालं, आता पुरे मस्ती. चला आपल्या आपल्या खोलीत जा आणि झोपा. हे बोलून तो अनुषाला सरळ उचलून घेतो आणि तिला घेऊन तिला तिथून निघून जातो. बाकी सगळ्यांची अवस्था कंगाल झाली होती. ट्रूथ अँड डेअर मध्ये प्रत्येक हरल्यावर ड्रिंक पिण्याची शिक्षा ठेवली होती आणि या खेळात सारे दणाणले होते, पूर्ण नशेत होते. विजयला थोडाफार शुद्ध होता. त्याने अविराजला अनुषाला उचलून नेताना पाहिलं आणि तोही तिथून उभा झाला. विजय पुढे सरकला आणि नशेत चूर झालेल्या श्रेयाला आपल्या मिठीत उचलून घेतलं. श्रेया तर एवढी नशेत होती की तिला स्वतःलाच ओळखू येत नव्हतं. विजयला काय ओळखणार? स्वतःला हवेत उठवलं गेल्यासारखं वाटताच ती म्हणाली, अरे मी तर खाली बसले होते, हे अचानक हवेत कशी उडते? त्यानंतर विजय हसत म्हणाला, माझ्याकडेच विचार कसं. दिसायला तर तू अगदी बारीक वाटतेस, पण वजन मात्र भरपूर आहे तुझं. असं रोमिओसारखं नायक बनण्याच्या नादात माझी कंबरच निघून जाईल बहुतेक. त्यानंतर असं म्हणत तो श्रेयाला घेऊन खाली उतरला आणि त्यानंतर हे पाहून सानिया देखील उठली. तिने ऋषवच्या शर्टचा कॉलर धरून जोरात ओढलं आणि म्हणाली, चल आता तूही मला उचलून खाली घेऊन चल. ऋषवने एकदा गोलमोलू खाण्यापिण्यात रमलेली सानिया वर खाली न्याहाळली आणि तिला उचलण्याची कल्पनाच नव्हती केली. पण तेवढ्यातच त्याची नशा फटाफटा उतरला. तो किंचाळत म्हणाला, पागल झाली आहेस का? मला ह्या तरुण वयात मारायचा इरादा आहे का? अरे अजून माझं लग्नही झालेलं नाही, सानिया चिडून म्हणाली. आणि झोपणारही नाही कधी. मुलींपेक्षा तूच जास्त नखरे करतोयस. माझ्यासारखी सुंदर मुलगी तुझ्या मागे फिरते आणि तुला तिची किंमत नाही. तू काय लग्न करणार? दोघेही असेच भांडत खुडखुडत खाली उतरले. आता वर उरल्या फक्त आकृती आणि बिपाशा. बिपाशा रडवेल्या आवाजात म्हणाली, हे काय अन्याय आहे. आमच्याही कोणीतरी गोदेत उचललं पाहिजे ना. तेव्हा आकृती म्हणाली, काळजी करू नकोस, मी आहे ना. चल आपण दोघी एकमेकींना धरूनच खाली जाऊ. मग त्या दोघी एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवत पडत ढळत खाली उतरल्या. अविराज अनुषाला घेऊन खोलीत गेला आणि तिला हळूच बेडवर आडवं केलं. अनुषा उठून म्हणाली, आवी तुम्हाला झोप येते का? अविराजने नाही म्हणून मान हलवली. का, काय झालं? त्यानंतर इकडे अनुषा म्हणाली, तुमच्याशी काही बोलायचं आहे. थोडा वेळ आहे का? अविराज तिच्या जवळ बसत म्हणाला, काय झालं बच्चा, अशी का बोलतेस? तुला माझ्याकडून वेळ मागायची वेळ कधी आली? सांग, मी ऐकतो आहे. अनुषाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, इथे नाही. ती त्याला घेऊन बाल्कनीत गेली आणि झोक्यावर बसण्याचा इशारा केला. अविराज बसताच ती त्याच्या मांडीवर बसली, त्याच्या छातीत डोकं टेकवलं आणि हळू आवाजात म्हणाली, आवी मला आईबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. अविराज तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, हं सांग बच्चा, मी ऐकतो आहे. अनुषा बोलू लागली, आवी तुम्ही ज्या आईला बाहेरून पाहता ना त्या तशा नाहीत. हे खरं आहे की मला कधी त्यांच्या हातचं माया लाड मिळाले नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की त्या मला प्रेम करीत नाहीत. त्यांच्या जगात एक बाजूला संपूर्ण विश्व आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त मी. बाबा गेले तेव्हापासून आई स्वतःला दगडासारखं कठोर बनवलंय. त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, मला दोघांचं आईबाबांचं प्रेम द्यायचं. पण मला वाढवण्याच्या नादात त्या फक्त बाबा बनल्या. आईचा मऊ स्पर्श देणं त्यांनी विसरलं
आणि त्यानंतर इकडे मी लहान होते तेव्हा रोज शाळेतून येताना वाट बघायची, कधी आई येतील आणि मी त्यांच्याशी गप्पा मारेल. पण त्या थकलेल्या असायच्या आणि मला काही बोलवतच नव्हतं. जेवताना मनात किती वेळा वाटायचं की आईने मला स्वतःच्या हाताने घास भरवावा, पण ते कधीच घडलं नाही. हळूहळू मी स्वतःला समजावलं की आई जे काही करतात ते माझ्यासाठीच करतात. म्हणून मी ठरवलं, लवकर मोठं व्हायचं, कमवायला लागायचं आणि आईला काम करावं लागू नये. कदाचित मग मला आईचं प्रेम मिळेल. पण हॉस्पिटलमधल्या इतर मुलांना माया करताना त्या आपल्या मुलीला विसरत होत्या. असेच दिवस गेले. मी स्वतःलाच दिलासा देत राहिले की निदान आई मला सोडून गेल्या नाहीत. पण नशीब इतकं चांगलंही नव्हतं. 5वीत होते तेव्हा मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. किती आनंद झाला होता. आईला दाखवीन म्हणून घाईने घरी गेले. पण रात्री कळलं, आईचं ट्रान्सफर झालं आहे आणि त्या मला सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. मला नानीकडे सोडावं लागेल. त्या गेल्या. म्हणाल्या काही महिन्यांनी भेटायला येईन. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी त्या आल्या. माझ्यासाठी बरीच भेटवस्तू घेऊन. पण मला हवं होतं ते त्यांच्या मायेचं उबदारपण. आणि तेच प्रत्येक वेळी विसरून जात होत्या. हळूहळू त्या वर्षातून फक्त एकदाच येऊ लागल्या. 7वीत होते तेव्हा मला त्यांच्या खोलीत एक डायरी सापडली. पहिल्या पानांवर बाबांचे तुटलेले थोडे जुने लव्ह लेटर्स जपून ठेवलेले होते. ते पाहून वाटलं, आई बाबांना किती प्रेम करायच्या. पण एक पान उलटलं आणि माझं जगच थांबलं. त्या पानावर लिहिलं होतं, मनीषा कृष्णा, आज आपण शेवटी एक झालो. आपलं लग्न झालं. मला काही समजलं नाही. हे खरं का, की मी वाचते ते चूक आहे? आई आली तेव्हा मी डायरी त्यांच्या समोर ठेवली. त्यांना समजायला उशीर लागला नाही की मला सगळं कळलं आहे. त्यांनी मला खोलीत नेलं आणि कबूल केलं की त्या मॅरिड आहेत. त्यांनीच ट्रान्सफर घेतला होता त्या माणसासोबत राहण्यासाठी. मी विचारलं, मग तुम्ही त्यांच्या घरी का राहत नाहीत? आई म्हणाली, त्यांची पहिली पत्नी आहे, 3 मुलं आहेत. मोठा मुलगा तर लग्न करून बसलाय. आणि त्यानंतर मला धक्काच बसला. मी विचारलं, त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला का? आई म्हणाली, नाही, कारण त्यांनी सगळं मालमत्ता पत्नीच्या नावावर केलं आहे. घटस्फोट दिला तर त्यांचं काहीच उरणार नाही. आणि शिवाय आमचं लग्न मंदिरात झालंय, त्याचा पुरावा काही नाही. मी आईला समजवण्याचा प्रयत्न केला की हे चुकीचं आहे, हे नातं सुरक्षित नाही. उद्या जर त्या व्यक्तीने आईला सोडलं तर आईकडे काहीच राहणार नाही. पण त्यांनी मला बच्चा म्हणून गप्प बसवलं. आणि त्या दिवसानंतर माझ्यासाठी माझ्या मनात काहीतरी नकळत जन्म घेऊ लागलं होतं. त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा मला फारसा परिणाम होत नव्हता. पण हळूहळू मी पाहत होते, मम्मा पूर्णपणे बदलत चालली होती. सगळ्यांपासून दूर जात होती. आणि त्याचं एकमेव कारण होतं तो माणूस ज्याला मम्मा आपला पती म्हणायची. तो दिवस रात्र मम्माचा मेंदू फिरवायचा. जसं त्यानं सगळ्यांना सोडून स्वतःला वेगळं केलं तसं. मम्मानेही सगळ्यांना सोडून फक्त त्याच्यासोबत राहावं अशी त्याची इच्छा. आणि अशाच पद्धतीने पप्पानंतर मी माझ्या आईलाही हरवून बसले. लग्नाला जवळजवळ 9 वर्ष झाली तेव्हा मम्माला कळलं की त्याचं बाहेर कुणाशी तरी अफेअर आहे. मम्माने मला सांगितलं तेव्हा मी फक्त एवढंच बोलले, जो माणूस आपल्या बायकोला, मुलांना, घराला सोडून तुमच्यासाठी आला, तोच माणूस कधीतरी तुम्हाला सोडून एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार नाही, याची खात्री तुम्हाला कुणी दिली? मामाकडे उत्तर नव्हतं. त्यानंतर त्यांच्या नात्यातील समस्या दिवसेंदिवस वाढतच गेल्या. कितीही समजावलं तरीही मम्मा त्याला सोडू शकली नाही. ती प्रत्येक वेळी फक्त एकच म्हणायची, मी त्याच्यावर प्रेम करते, कसं सोडू? नंतर जेव्हा मम्माला तुमच्याबद्दल कळलं
तेव्हा तिला भीती वाटू लागली की माझ्याबाबतही तसंच काही होऊ नये. म्हणूनच ती नेहमी त्या गोष्टी बोलत राहते. पण तिला कोण सांगणार की प्रत्येकजण सारखा नसतो. अनुषा हे सगळं सांगताना सुरुवातीला खूप रडत होती. पण बोलत जाईल तसा तिचा आवाज कठोर होत चालला होता. हे अविराजला चांगलंच जाणवत होतं. ती शांत झाली तेव्हा अविराजने तिचा चेहरा हातात घेत विचारलं, आता हलकं वाटते? अनुषाने होकारार्थी मान हलवली आणि त्याच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाली, आपण मला कधीच चुकीचं ठरवणार नाही ना? माझ्यासोबत राहून मम्माला सिद्ध कराल ना की तुम्ही तशी व्यक्ती नाही आहात जशी ती समजते? तुम्ही मला कधी सोडून जाणार नाही ना? असं म्हणताना तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि त्यानंतर अविराजने तिचे अश्रू पुसले. तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेत म्हणाला, जशी तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तसंच मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. श्वास रोखून राहू शकतो पण तुझ्याशिवाय नाही. अविराजच्या मिठीत शिरत अनुषा म्हणाली, मला फार काही नको अवी, मला फक्त थोडंसं प्रेम हवंय, जे मला कधीच कुणाकडून मिळालं नाही. आणि एखाद्या दिवशी जर तुम्हाला वाटलं की माझ्यासोबत पुढे राहू शकत नाही तर प्लीज मला स्पष्ट सांगायचं, मीच तुमच्या आयुष्यातून दूर जाईन. पण प्लीज कधी मला असं सांगू नका की तुम्ही माझ्याबद्दल कन्फ्यूज आहात, की तुम्हाला फक्त आकर्षण होतं किंवा तुम्ही मला फक्त लाईक करत होता म्हणून माझ्यासोबत होता. आणि प्लीज मला कधी धोका देऊ नका. अट्रॅक्शन, लाईक करणं, कन्फ्यूज असणं, धोका या शब्दांनी अविराज स्तब्ध झाला. कारण हेच सर्व शब्द सानियानेही त्याला सांगितले होते आणि ह्याच गोष्टी साहिलने अनुषाला म्हटल्या होत्या जेव्हा तिला साहिल आणि मेघाबद्दल कळलं होतं. आज पहिल्यांदाच अविराजला नीट समजत होतं अनुषा नेमकं कोणत्या वेदनातून गेली होती. त्याने तिच्या केसात हलकेच चुंबन घेत म्हटलं, अशी परिस्थिती कधीच येणार नाही ना. मी तुला सोडून जाईन ना तुला माझ्यापासून दूर जाऊ देईन. अनुषा त्याच्याच बाहुपाशात रडत रडत झोपली. पहिल्यांदाच ती तिच्या पप्पांना नाही तर कुणा दुसऱ्याला मन मोकळं करून झोपली होती. अभिराजही तिच्या केसांवर हात फिरवत छताकडे, चंद्राकडे पाहत विचारात गुंग झाला. अनुषा गाढ झोपल्यावर त्याने तिला उचलून रूममध्ये नेलं. बेडवर अलगद झोपवलं. ब्लँकेट नीट घातलं. काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहिलं. मग तिच्या कपाळावर चुंबन घेत हळूच म्हणाला, तू तुझं सगळं सांगून मोकळी झालीस, पण माझ्या आत जे चाललंय त्याचं मी काय करू? हे बोलून तो हळूच तिथून निघून गेला. दुसरीकडे ज्या रूममध्ये आज सानिया थांबणार होती तिथे ती आणि रिषव भांडतच पोहोचले. रिषवची नशा जवळपास उतरलेली होती. आत येताच त्याने सानियाला बेडवर जाऊन झोपून सांगितलं. पण सानिया इतकी नशेत होती की तिला काहीच सुचत नव्हतं. शेवटी रिषवनेच तिला पकडून झोपावलं. तिचे बूट काढताना तो चिडतच म्हणाला, जेव्हा सांभाळतच नाही येत तेव्हा पिण्याची गरज तरी काय? सानिया काहीतरी पुटपुटली पण शब्द ओळखूही येत नव्हते. ऐकून ती म्हणाली, ए मिस्टर, जे काही बोलताय ते मोठ्याने बोला. स्वतःशीच पुटपुटत बसण्यापेक्षा सरळ बोला ना. रिषवने तिला ब्लँकेटने झाकत म्हणाला, काही नाही म्हटलं, माझ्या माय, झोप आता. तो उठून जाणार इतक्यात सानियाने त्याला ओढलं. अचानक ओढल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो सरळ तिच्यावर येऊन बेडवर पडला. रिषव काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला, जणू तिच्यात हरवून गेला होता. तेव्हा सानियाने त्याचं कॉलर पकडून रागाने विचारलं, तू मला आत्ता माय म्हणालास, तुझी हिंमत कशी झाली? मी इथे तुझी बायको होण्याची प्लॅनिंग करते आणि तू मला आई बनवलंस?
असं म्हणत ती क्षणभर विचारात पडली आणि मग पुन्हा पुटपुटली, वैसे तुला हवं तर मला आई बनवू शकतोस, पण स्वतःच्या मुलांची नाही. ती काही बडबड करत होती आणि ऋषव तिचे सतत हलणारे ओठ एकटक पाहत होता. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे झुकू लागला, पण शेवटच्या क्षणी तो स्वतःला आवरत दूर जाणार होता. तेव्हा सानियाने त्याला रोखून खेचून त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. किस करायला तिला यायचं काही नसल्याने ती फक्त त्याचे ओठ चाटत होती. ऋषव तर पुतळ्यासारखा उभा, कसलाही प्रतिसाद नाही. काही वेळ तडजोड केल्यानंतर तीच मागे हटली आणि चिडून म्हणाली, हे होतच का नाहीये? किस करणं एवढं अवघड असतं का? चित्रपटात बघताना काहीच वाटत नाही. तेव्हाच ऋषव पूर्ण चेहऱ्यासकट तिच्यावर झोकला आणि तिला किस करू लागला. तिचे पुढचे बोल चेपून तिच्या तोंडातच अडकून राहिले. तीही डोळे बंद करून त्या किसमध्ये हरवली. काही वेळानंतर ऋषवला जाणवलं की सानियाचा श्वास अडखळू लागलाय. तो ताबडतोब दूर झाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. सानिया नशेत काहीच मिनिटात गाढ झोपली. विजयने श्रेयाला उचलून आपल्या खोलीत आणलं. तिला बेडवर बसवत होता. तितक्यात श्रेयाने तोंडावर हात ठेवून उलटीसारखं केलं. विजय तिला लगेच वॉशरूममध्ये घेऊन गेला. श्रेया बेसिनला धरून उलटी करत होती आणि विजय एका हाताने तिचे केस धरून ठेवत होता, तर दुसऱ्या हाताने तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. उलटी संपल्यावर श्रेयाने चेहरा धुतला. उलटीमुळे तिची नशा बरीच उतरली होती. विजयला पाहताच ती जोरात ओरडली, तुम्ही माझ्या वॉशरूममध्ये? खरंच एक नंबरची चिपकू आहात तुम्ही. काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? नेहमी माझ्याकडे बघत राहायचं, कुठेही येऊन पोहोचायचं. सांगितलं होतं ना त्या रात्रीला, एक वन नाईट स्टँड समजा आणि विसरून जा. समजत नाही तुम्हाला? ती अजून काही बोलली असती, पण तेव्हाच ती भिंतीला टेकली आणि विजय तिला जबरदस्ती किस करू लागला. तो जवळजवळ तिचे ओठ चावत होता, जणू तिला शिक्षा देत होता. त्यानंतर श्रेया त्याला दूर ढकलत होती, पण विजय एका इंचही हलत नव्हता. ती दमली. तिच्यात लढण्याची ताकद उरली नव्हती. ती त्याच्या मिठीतच शिथिल झाली. विजय अजूनही तिचे ओठ चावत राहिला. शेवटी थोडा शांत झाल्यावर त्याने तिचे ओठ सोडले. श्रेयाचे ओठ सुजले होते. रक्त येत होतं. ती हलूही शकत नव्हती. विजयने तिला पुन्हा उचललं आणि रूममध्ये आणून बेडवर झोपवलं. तो तिच्यावर झुकला. तेव्हा श्रेया थरथरत म्हणाली, अजूनही तुमचं मन भरलं नाही का? तो साईड टेबलवरून ऑइंटमेंट काढून तिच्या ओठांना लावत म्हणाला, या जन्मात तर नाही. श्रेया त्याला रागाने पाहू लागली. विजय तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, पाहू नकोस असं. मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा पाठलाग सोडण्याचा प्रश्नच नाही. आता प्रेमाने सांगतोय तेव्हा ऐक, नाहीतर जबरदस्तीही करू शकतो. आणि माझी जबरदस्ती तू सहन करू शकणार नाहीस. सगळ्यांसमोर मला इग्नोर करून तू माझ्यापासून वाचशील असं समजू नकोस. मी तुला सगळ्यांसमोरून उचलून नेऊ शकतो आणि कोणी काही करू शकत नाही. हे बोलून त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि दाराकडे जाताना थांबून मागे पाहत म्हणाला, आणि हो, त्या रात्रीला विसरायला सांगतेस? मी कधीच विसरणार नाही. ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. श्रेया भीतीने थरथरत त्याच्याकडे बघतच राहिली. खाली हॉलमध्ये बिपाशा आणि आकृती एकमेकांना धरून खाली उतरत होत्या, पण नशेमुळे दोघींचा तोल गेला आणि त्या थेट हॉलमधील सोफ्यावर कोसळल्या, जणू बेशुद्ध. विजय खोलीतून बाहेर येत होता आणि विचार करत होता की आत जावं. तो एवढे म्हणतोय आणि त्याच क्षणी त्याला अविराजची आठवण येते. तो लगेच अविराजच्या रूमकडे निघतो. दार आधीच उघडं होतं, त्यामुळे त्याने नॉक न करता आत प्रवेश केला.
आत येऊन तो नजर टाकतो, पण अविराज कुठे दिसत नाही. त्यामुळे तो थेट रूमला जोडलेल्या स्टडी रूममध्ये जातो, कारण त्याला माहिती होतं की अविराज तिथेच असेल. स्टडी रूममध्ये पोहोचल्यावर तो पाहतो की अविराज स्टडी टेबलला टेकून उभा आहे आणि भिंतीवर लावलेल्या अनुषा आणि लुसिफरच्या मोठ्या फोटोला एकटक पाहत खाली खोल विचारात गडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भावही अगदी विचित्र होते. त्याने विजयकडे न पाहताच विचारलं, विजय, मी काही चुकीचं तर करत नाही ना? हा प्रश्न ऐकताच विजय, जो अविराजला अशा अवस्थेत पाहून मागे वळला होता, तो थांबतो. तो त्याच्याकडे येऊन म्हणतो, काय झालं रे राज? तू कधीपासून स्वतःच्या निर्णयांवर परत विचार करू लागलास? अविराज त्याच्याकडे वळून म्हणतो, आज मला तिच्या कित्येक वेदनांबद्दल कळलं आणि हेही की अरे मी तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. ती माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवते. मी कुठे स्वार्थी तर होत नाही ना? बाकी सगळ्यांसारखंच मीही तिला कधी दुखावणार तर नाही ना? विजयने त्याला जवळच्या काउचवर बसवलं आणि म्हणाला, माझ्या मते तुला तिला सगळं सांगितलं पाहिजे. कधी तिला बाहेरून काही कळलं तर ती सहन करू शकणार नाही आणि कदाचित तूही तिला कायमचं हरवशील. अविराज काही क्षण विचारात पडला आणि नकारार्थी मान हलवून म्हणाला, नाही, तिची तब्येत अजूनही खूप क्रिटिकल आहे. तिला सगळं कळल्यानंतर जर ती स्वतःला सांभाळू शकली नाही आणि काही झालं तर मी तिच्यापर्यंत कधीच काही पोहोचू देणार नाही. विजय त्याच्याकडे बघत हलकेच हसला आणि मनात म्हणाला, झाला, तुला खरंच प्रेम झालं आहे, पण तू कधी मान्य करशील नाही हे मला माहीत आहे. स्वतःच्या भावना व्यक्त करणं तुला कधी जमतच नाही, पण हरकत नाही. अनुषावर मला पूर्ण विश्वास आहे. ज्या मुलीने तुझ्यासारख्या माणसाला बदलू शकलं, ती तुला प्रेम करायला शिकवेल आणि एक दिवस तुझ्या तोंडून तुझे फिलिंग्स ही कबूल करून घेईल. अभिशाप पॅलेस. सगळे लोक डायनिंग एरियामध्ये जमले होते. जेवण सर्वांच्या समोर वाढलेलं होतं आणि सगळेजण अविराज आणि अनुषाची वाट पाहत होते. त्यांच्यात फक्त आकृती आणि बिपाशा या दोघीच काहीतरी पुटपुटत बोलत होत्या. बाकी सगळ्यांवर जणू शांततेचा पडा पडला होता. अविराज तयार होऊन खाली बसला आणि आपल्या हेड चेअरवर बसला. त्याने कॉफीचा घोट घेत एंटरटेनमेंट्स न्यूज वाचायला सुरुवात केली. तेवढ्यात अनुषा मागून आली आणि तिने सर्वांना गुड मॉर्निंग म्हटलं आणि स्वतःच्या जागेवर बसली. तिने एकदाही अविराजकडे पाहिलं नाही, त्याला सुद्धा गुड मॉर्निंग म्हटलं नाही. सर्वांनी मंद आवाजात तिला गुड मॉर्निंग म्हटलं. ते पाहून अनुषा म्हणाली, काय रे, काल सगळ्यांनी थोडं जास्तच पिलं का? आवाज इतका लो का आहे सगळ्यांचा? तिच्या या प्रश्नावर कोणीच काही बोललं नाही. तेव्हा आकृती म्हणाली, अगदी तेच तर, काल रात्रीपासून सगळ्यांची बोलण्याची तर सोड, एकमेकांकडे पाहण्याचीही हिंमत होत नाही. एका रात्रीत असं काय घडलं? आकृतीचं बोलणं ऐकून सानिया ऋषवकडे खायच्या नजरेने बघत हळूच म्हणाली, या एकाच रात्रीत कुणीतरी माझी फर्स्ट किस चोरली. ऋषव ज्यूस पित होता. हे ऐकताच त्याच्या तोंडातून ज्यूस बाहेरच आला. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले, कारण सानियाने इतक्या हळू आवाजात म्हटलं होतं की ते फक्त ऋषवच ऐकू शकला. अनुषा ऋषवला विचारते, आर यू ओके? ऋषव ताबडतोब म्हणतो, हो मॅम, आय एम फाईन. तेव्हाच विजय हळूच म्हणतो, हा तर ठीक आहे, पण माझं काय? माहीत नाही हिला माझं प्रेम कधी दिसणार, आणि कालची किस तर जबरदस्त होती. असं म्हणत तो खोडकर नजरेने श्रेयाकडे पाहतो. श्रेया त्याच्याकडे पाहते आणि तिच्या गळ्यातील सँडविचचा तुकडा अडकतो. ती जोरजोराने खोकायला लागते. तिच्या शेजारी बसलेल्या बिपाशाने तिला पटकन पाणी दिलं आणि तिची पाठ थोपटली. अनुषा सगळं पाहत म्हणते, हे नक्की काय चाललंय? आधी याने ज्यूस उडवला, आता याच्या गळ्यात अन्न अडकलंय. कुणी मला सांगेल का इथे होतंय काय? सानिया आणि श्रेया दोघी एकाच वेळी म्हणतात, बाद मी बताते है ना, आणि एकमेकींकडे पाहतात.
अनुषाला तर आता खरंच डोकं दुखायला लागलं होतं. तिने ब्रेकफास्ट सुरू करत म्हणाली, यांचा मामला समजून घेण्यात मीच वेडी होईल बहुतेक. सगळेजण आपापलं जेवण खायला लागले. तेवढ्यात अनुषाचा फोन वाजला. कॉल रंशचा होता आणि त्यानंतर फोन उचलत ती म्हणाली, हो बोल. तिथून रंशचा उत्साही आवाज आला, मला माहिती होतं तू अजून पाहिलं नसेल. पटकन ऑनलाईन ये, काय ट्रेंड होतंय बघ. अनुषा काही विचारणार होती, पण रंश म्हणाला, पहिल्यावर मला फोन कर, आणि कॉल कट केला. अनुषा काही क्षण फोनकडे पाहत राहिली. नंतर ऑनलाईन गेल्यावर तिच्या फोनवर नोटिफिकेशन्सचा अक्षरशः पाऊस पडू लागला. तिने सगळं इग्नोर केलं आणि ट्रेंडिंग उघडलं. तिथे तिच्या आणि रंशच्या फोटोशूटचे फोटो टॉपवर ट्रेंड होत होते. तिने स्क्रोल करायला सुरुवात केली तसे सगळ्या न्यूजही त्याच फोटोशी संबंधित होत्या. अनुषा अजूनही थोडी हैराण होऊन ते सगळं पाहत उभी होती. तेवढ्यात अविराज म्हणाला, ब्रँडने कालच फोटो लॉन्च केले. त्यांना फोटो इतके आवडले की एक निवडूच शकले नाहीत, म्हणून 5ही फोटो त्यांनी रिलीज केलेत आणि एका दिवसात ते सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तुम्हा दोघांसह. अनुषा त्याच्याकडे बघतच होती. तेवढ्यात विजयने हसत म्हटलं, अरे तू हे तर सांगितलंच नाही की अनुषाच्या बर्थडेसाठी फोटो कालच रिलीज करण्यास तूच कंपनीला सांगितलं होतंस. त्याच्या बोलण्यावर अनुषाने अविराजकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. सानिया फोन पाहत म्हणाली, अनु, तुझ्या सोशल मीडिया अकाउंटवर एका दिवसात 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत. अनुषानेही आपला फोन उघडून पाहिला, पण अकाउंट लॉग इन होतच नव्हतं. ती म्हणाली, मी माझ्या अकाउंटमध्ये लॉग इनच का करू शकत नाहीये. त्यानंतर आकृतीने तिचा फोन दाखवत सांगितलं, बहुतेक तुझं अकाउंट क्रॅश झालंय. पहा ना, तुझा आणि रंशचा अकाउंट सर्चमध्ये फर्स्ट रँकमध्ये आहे. लोकांनी इतकं सर्च केलं की अकाउंटच क्रॅश झालं. अनुषाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तिला तर आत्ता उड्या मारत नाचावंसं वाटत होतं. एका रात्री ती सेलिब्रिटीसारखी झाली होती. तिला अविराजला जाऊन घट्ट मिठी मारून थँक्यू म्हणावंसं वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं आणि त्यानंतर सगळ्यांकडे वळून म्हणाली, चला आज कॅन्टीनमध्ये माझी ट्रीट. सगळे उठून जायला लागत होते. तेवढ्यात लिव्हिंग रूममध्ये एक जोराची दहाड घुमली. लुसिफर महाराज हलत डुलत आत आले. त्यांना पाहून सगळ्या मुली घाबरून गेल्या. विजयलाही त्याच्यासोबत कधी नीट जुळून आलं नव्हतं. आणि त्यानंतर सानिया तर घाबरून ऋषवच्या मागे लपली आणि किंचाळली, शेर वाचवा, मला खाईल हा. मला आता मरायचं नाही. माझी मुलंही झाली नाहीयेत अजून. तिच्या बोलण्यावर ऋषवने विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिलं. सानिया लगेच म्हणाली, अरे म्हणजे लग्न करेन तेव्हा होतील ना. त्यानंतर ऋषव तिला बाजूला सारत म्हणाला, आणि तुला तसं का वाटतंय की इथल्या सगळ्यांना सोडून तो फक्त तुलाच खाईल? त्याच्या खाण्यात तू काही चोरी केली होतीस का? सानियाने आधी नाही म्हणून मान हलवली. मग अर्थ समजल्यावर तिने त्याला रागाने बघितलं. त्या दोघांच्या ड्राम्याकडे बघून लुसिफरनेही चिडून दहाड मारली. जणू म्हणत होत्या, माझ्याच घरात इतके लोक शिरले, त्यातही एवढी ओव्हर ॲक्टिंग. त्याचवेळी अनुषा त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने मिठी मारत म्हणाली, माझ्या बाळाला सकाळी सकाळी आईची आठवण आली का? त्यानंतर हे पाहून आणि तिने त्याला बाळ म्हटल्याचं ऐकून सानिया म्हणाली, याची ही अकाउंटसारखी क्रॅशिंग झाली दिसते. शेरला बाळ म्हणते आणि हगही करते. आणि मग अनुषाकडे बघत पुन्हा म्हणाली, अगं मला अजून तरुण वयात व्हर्जिन मरण्याचा विचार नाहीये. त्याच्यापासून दूर हो.
सगळेच तिला एकटक बघू लागले आणि त्यानंतर अविराज मनोमनी म्हणाला, हे लोक खरोखर अशा गोष्टी बोलतात. सानिया अजून बोलत होती, पण तिने पाहिलं की लुसिफर अनुषाच्या छातीवर डोकं ठेवून अगदी शांतपणे प्रेमाने घासाघीस करत होता. जणू त्याला खूप छान वाटत होतं. अनुषाने त्याच्या डोक्यावर एक किस केली आणि म्हणाली, जा आता तुझ्या घरात, मॉम येऊन बोलते तुझ्याशी. इथे सगळे घाबरलेत. लुसिफरनेही चांगल्या मुलासारखा तिचं ऐकलं, सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि निघून गेली. हे पाहून सगळेच चक्रावले. विजय पुढे येऊन म्हणाला, याला मी लहानपणापासूनच पाहतोय, पण माझी याच्याशी आजवर जमली नाही. आणि तू तर काही दिवसातच याची मॉम बनलीस. अनुषा फक्त स्मित हास्य करत म्हणाली, चला तर मग सदम्यातून बाहेर आलात का? अगं थांब जरा. अनुषा सगळ्यांसोबत बाहेर पडत होती. तेवढ्यात अविराजचा आवाज आला. ती थांबली, पण मागे वळली नाही. अविराज तिच्या जवळ येऊन तिचा हात धरतो, तिला स्वतःकडे वळवतो आणि तिला किस करतो. तो दूर होत म्हणतो, आता ठीक? त्यानंतर अनुषा हसून म्हणाली, माहीत होतंच ना तुला, तर आधीच दिलीस ना माझी मॉर्निंग किस. ती त्याला मिठी मारून म्हणाली, थँक्यू सो मच फॉर ऑल दिस. रात्री सेलिब्रेट करू. सगळे अजूनही त्या सीनमधून सावरत नव्हते. सगळ्यांसमोरच अविराजने अनुषाला किस केलं होतं. अनुषा त्याच्यापासून दूर झाली आणि आपल्या गर्ल गँगसोबत बाहेर निघून गेली. ती गेल्यावर अविराजने ऋषभला सांगितलं, तिची सेक्युरिटी वाढवा. आता खूप लोकांची नजर तिच्यावर असेल. फिर ते दोघेही ऑफिससाठी निघून जातात. st झेवियर कॉलेज. अनुषाची कार कॉलेजच्या गेटमधून आत आली. तेवढ्यात समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली. आत मीडिया रिपोर्टर्सची गर्दी उसळली होती आणि त्या गर्दीत बेचारा रंश अकडून पडला होता. अनुषा कारमधून उतरते आणि क्षणात सर्व रिपोर्टर्स तिच्याकडे धावत येतात. अनुषा घाबरलीच होती. तेवढ्यात काही बॉडीगार्ड्स धावत येऊन तिला पूर्णपणे कव्हर करतात. रंश पुढे येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांभाळत म्हणतो. बॉडीगार्ड्सच्या मदतीने आत कॉलेजच्या दिशेने नेतो. दोघेही कोणत्याही प्रश्नांना उत्तर न देता सरळ कॉलेजमध्ये निघून जातात. त्यांचे प्रत्येक क्षणाचे फोटो, व्हिडिओ मीडिया घेत होती. काही मिनिटातच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. रंशने अनुषाला संरक्षित करत कॉलेजच्या आत नेल्याचा व्हिडिओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देऊ लागले. ओ गॉड, हे दोघं कपल आहेत का? दोघे तर अगदी मेड फॉर इच अदर दिसत आहेत. त्यानंतर रंश तिला जसा प्रोटेक्ट करत होता ना, मी तर त्याचे फॅन झाले. अशा कॉमेंट्सनं संपूर्ण इंटरनेट भरून गेलं. TRPसाठी मीडिया त्या व्हिडिओमध्ये गाणी लावून मोटांज बनवून पोस्ट करत होती. कॉलेजमध्येही आज सर्वांच्या चर्चेचा विषय फक्त हे दोनच होते. साहिलचा तर रागाने तावातावाने चुरा झाला होता. अनुषासोबत कोणी दुसरा दिसणं याला अजिबात सहन होत नव्हतं. या चिडचिडीत त्याने आज मेघाला देखील सुनावलं होतं. एक रिकाम्या क्लासरूममध्ये अनुषा, सानिया, बिपाशा आणि रंश सर्वजण बसून जेवत होते. कारण कॅन्टीनमध्ये जाणं त्यांना शक्यच नव्हतं. जिथे जा तिथे लोक त्यांना वेढून टाकत होते. सानिया पिझ्झाचा मोठा स्लाइस तोंडात कोंबून म्हणाली, अनु खा ना, काय विचारत आहेस? अनुषा डोकं हातात धरून खिडकीतून बाहेर बघत होती. ती मोठा श्वास घेते. उफ यार, सकाळी किती खुश होते या न्यूजमुळे, पण आता वाटतंय प्रसिद्ध होणं हेही काही गुन्हा आहे का? रंश उठून तिच्या जवळ येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. चिल सिली, सुरुवातीला असंच होतं, हळूहळू सवय होईल. अजून खूप पुढे जायचे तुला. तो तिला कोकची कॅन देत म्हणाला.
हे घे आणि चिल मार. सर्वजण हसत खात गप्पा मारू लागतात. ASR एंटरटेनमेंट्स अँड इंटरनॅशनल. अभिराज आपल्या केबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. ऋषभ बाजूला उभा राहून त्याला सर्व अपडेट्स देत होता. त्याने टॅब दाखवत सांगितलं, बॉस, आता हे सर्व व्हायरल आहे आणि सर्वजण बोलतायत की मॅम आणि रंश रिलेशनमध्ये आहेत. अभिराजने टॅबकडे एक नजर टाकली आणि हसत म्हणाला, गुड, आपण जसं प्लॅन केलं होतं तसंच होत आहे. PR डाय सर्कलला सांग, अनुषा काही दिवस तरी ट्रेंडमध्येच राहिली पाहिजे. तो पुन्हा आपल्याच कामात गुंतून जातो. ऋषभ म्हणतो यस बॉस म्हणत केबिनमधून बाहेर पडतो. अभिराज टॅब ऑन करतो आणि ट्रेंडिंग न्यूज स्क्रोल करत राहतो. प्रत्येक दुसऱ्या पोस्टमध्ये अनुषा आणि रंशचे फोटो, व्हिडिओ. काही वेळ पाहून त्याने टॅब बंद केला आणि परत काम सुरू केलं. शाम, अभिषा पॅलेस. अनुषा कॉलेजवरून परत आली. ती रूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि बेडवर पडून फोन स्क्रोल करू लागली. ती विचार करत होती ऑनलाईन जावं की नाही. शेवटी तिने नेट ऑन केलं आणि सकाळप्रमाणे पुन्हा नोटिफिकेशन्सचा स्फोट झाला. तिने सोशल मीडिया उघडलं तर सानियाच्या अकाउंटवरून बरेच नोटिफिकेशन आलेले. ओपन करून पाहते, सानियाने आजचे काही फोटो अपलोड केले होते जे ते जेवत असताना घेतले होते. त्यात रंशही अनुषाच्या जवळच बसलेला दिसत होता आणि सर्वच खूप खुश दिसत होते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.